नमस्कार सर्वांना, प्रिनिया कॉर्नरमध्ये तुमचे एकदा खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोकर्णाच्या फुलाचे विषय पाहणार आहोत। गोकर्णीच्या फुलाचे नाव तुम्ही ऐकलेच असेल, तर गोकर्णीच्या फुलाचे झाडे प्रत्येकाच्या घरी असलेच पाहिजे। गोकर्णीमध्ये निळा आणि पांढरा हे दोन रंगाच्या फुलाचे झाड असतात, पण निळे गोकर्णी घरामध्ये लावणे म्हणजेच माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थान देणे आहे। कारण की गोकर्णाच्या फुलाशी माता लक्ष्मीचा खूप मोठा संबंध आहे। कारण की हिंदू ग्रंथानुसार गोकर्णीला विष्णुप्रिया, कृष्णकांता, विष्णुकांता असे नाव आहे। त्यामुळे माता लक्ष्मीला हे गोकर्णाचे झाड अतिशय प्रिय आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की गोकर्णीचे झाड घरामध्ये लावल्यास आपल्याला काय फायदा होईल आणि हे गोकर्णीचे झाड कोणत्या दिशेला लावावे। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। 1. घरामध्ये गोकर्णीचे झाड लावल्यास घराची आर्थिक स्थितीही सुधारते, म्हणजेच घरामध्ये आर्थिक समृद्धीही वाढते। 2. ज्या घरामध्ये गोकर्णीचा वेल असतो त्या घरामध्ये सुख समृद्धी वाढते, म्हणजे जशी जशी या झाडाची वेल वाढते तशी तशी त्या घराची सुख समृद्धीही वाढते अशी मान्यता आहे। 3. ज्या घरामध्ये गोकर्णीचे झाड आहे त्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते, कारण की गोकर्णीचे झाड हे घरातील नकारात्मक ऊर्जाही नष्ट करते। 4. गोकर्णीचे झाड हे धनाला सुद्धा आकर्षित करते, म्हणून ज्या घरामध्ये हे गोकर्णीचे झाड राहते त्या घरामध्ये माता लक्ष्मी स्वतः वास करते, त्या लोकांची प्रगतीही होत राहते। 5. ज्या घरामध्ये गोकर्णीचे झाड आहे त्या घरामधील व्यक्तीचा किंवा त्या घरामधील राहणाऱ्या मुलांचा कधीही पराभव होत नाही, म्हणून या झाडाला अपराजित असे सुद्धा नाव पडलेले आहे, म्हणजेच प्रत्येक कामामध्ये त्याचा विजय होईल। 6. ज्या लोकांना शनीची 7.5 चालू आहे किंवा शनी दोष आहे त्या लोकांनी या गोकर्ण फुलाचा हार शनिदेवाला अर्पण केल्यास त्यांना 7.5 पासून मुक्ती मिळते। 7. निळ्या रंगाच्या गोकर्णीचे फूल हे विष्णूला खूप प्रिय आहे, त्यामुळे हे फूल माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि हे फूल भगवान विष्णूला अर्पण केल्यास माता लक्ष्मी ही प्रसन्न राहते। 8. ज्या घरामध्ये लोकांची मन हे चंचल असेल तर त्या लोकांनी गोकर्णीच्या झाडाचे वेल आपल्या घरामध्ये लावावे, यामुळे घरातील सदस्याचे मन हे स्थिर राहते। 9. गोकर्ण झाडाचे निळे फूल भगवान शिवला सुद्धा खूप प्रिय आहे, या झाडाचे फूल शिवलिंगावर अर्पण केल्यास आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। 10. गोकर्णीचे झाड हे खूप शुभ आणि पूजनीय असल्यामुळे त्या झाडाला एखाद्या स्वच्छ ठिकाणी लावावे, जिथे सांडपाणी आणि घरातील घाण पाणी वाहते त्या ठिकाणी लावू नये। 11. गोकर्णीचे झाड हे नेहमी उत्तर किंवा ईशान्य दिशेला लावावे, कारण की ईशान्य दिशा ही देवांची दिशा अशी मानली जाते। या दिशेला सगळ्यात पवित्र दिशा मानली जाते, त्यामुळे या दिशेमध्ये हे गोकर्णीचे झाड लावल्यास अतिशय शुभ असते। तसेच तुम्ही हे झाड घराच्या हॉलमध्ये किंवा मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूस सुद्धा या झाडाचा वेल लावू शकता। 12. गोकर्णीचे झाड हे चुकूनही दक्षिण आणि पश्चिम दिशेला लावू नये, या दिशेस लावल्यास घरामध्ये नकारात्मक ऊर्जाही प्रभावित होते। 13. गोकर्णीचे झाड घरी लावायचे असल्यास गुरुवारी किंवा शुक्रवारी लावावे, अत्यंत शुभ मानले जाते। तसेच तुम्ही कोणत्याही दिवशी हे झाड लावू शकता, त्यात कोणताही नियम नाही आहे, पण गुरुवार आणि शुक्रवार हे अत्यंत शुभ दिवस हे झाड लावण्यासाठी मानले गेलेले आहे। आता पाहूया आपण या फुलांचे उपाय। 1. शिवपुराणानुसार दररोज जर आपण एक गोकर्णीचे निळे फूल शिवलिंगावर अर्पण केले तर आपल्याला आयुष्यामध्ये कधीच मागे वळून बघण्याची गरज पडत नाही, नेहमी आपण यशाच्या मार्गावर पुढे चालत जातो। 2. ज्या लोकांना हाडाचा, मेंदूचा किंवा डोळ्यांचा आजार असेल त्या लोकांनी हे गोकर्णीचे फूल घेऊन त्यावर हळद टाकून प्रदोष असलेल्या दिवशी नंदीच्या पायाजवळ हे फूल अर्पण करायचे आहे। असे केल्यास त्या व्यक्तीचा रोग हळूहळू कमी होतो। तसेच लिंग पुराणानुसार नंदेश्वर म्हणजेच नंदीच्या पायाजवळ आपण जे फूल अर्पण केले ते घरी नेऊन आंघोळीच्या पाण्यात टाकून त्या पाण्याने आंघोळ केल्यास हाडाचे रोग दूर होतात। 3. गोकर्णीचे फूल हे घेऊन अशोक सुंदरीच्या जागी स्पर्श करून ते फूल शिवलिंगावर अर्पण केल्यास कितीही वाईट परिस्थिती आली असल्यास ती दूर होईल। 4. नोकरी लागत नसेल, कोणतेही काम सफल होत नसेल किंवा कशात पण हार होत असेल तेव्हा शिवपुराणामध्ये हा उपाय सांगितलेला आहे। ज्या दिवशी प्रदोष असेल किंवा मासिक शिवरात्री असेल किंवा सोमवारची अष्टमी असेल त्या दिवशी हे गोकर्णीचे फूल शिवलिंगावर अर्पण केल्यास आपल्याला बल प्रदान करते, म्हणजेच त्यामध्ये कधीही आपली हार होत नाही आणि प्रत्येक कामामध्ये आपला विजय होतो, म्हणून या फुलाला अपराजित असे सुद्धा म्हटले जाते।
ही माहिती आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच माहितीपूर्वक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद.